ब्रेकिंग न्यूज. गाडी स्लिप होऊन पडल्याने अपघातात 2 तरुणांचा जागेवरच मृत्यू. वसमत शहरातील राज रसोई हॉटेलजवळ मोटरसायकल गाडीचा वेग जात असताना गाडी कंट्रोल न झाल्यामुळे गाडी स्लिप होऊन पडल्याने रात्री 1 ते 1:30 वाजताच्या दरम्यान 2 तरुणांचा अपघातात निधन झाला. वसमत शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन SI पोलीस आमदार बोथीकर, होमगार्ड अरुण कदम हे घटनास्थळी भेट देऊन अँब्युलन्सला बोलावून जिल्हा रुग्णालय येथे घेऊन गेले. रुग्णालयात आल्यानंतर दोन्ही तरुणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली. दोन्ही मयतांच्या खिशात कोणतेही ओळखपत्र नसल्याने पोलिसांना फारशा अडचणीचा सामना करावा लागत आहे. आपण जर या मयतांना ओळखत असतील तर लवकरात लवकर संपर्क साधावा. ही घटना रात्री 1 ते 1:30 वाजता राज रसोई हॉटेलजवळ घडलेली आहे. दोन्ही तरुणांचे नाव व पत्ता माहीत नाही. एक तरुण मुस्लिम व एक तरुण हिंदू असल्याची माहिती मिळालेली आहे. या मयतांची ओळख करण्यास मदत करावी व ग्रामीण पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. आधारित ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल काचमंडू, मोबाईल क्रमांक 8329794273, वंजेसर SSI, मोबाईल क्रमांक 9011048493, बीट जमादार अविनाश राठोड, मोबाईल क्रमांक 9923800019, PSI मुपडे, मोबाईल क्रमांक 9503239492 या नंबरवर संपर्क साधावे ही नम्र विनंती. परभणी जिल्ह्यातील 4ही विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांची आज दिनांक 8 डिसेंबर 2024 रोजी विधान भवनात शपथविधी पार पाडण्यात आली. परभणी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे आमदार डॉक्टर राहुल वैद्यप्रकाश पाटील यांनी सातत्याने तिसऱ्यांदा आमदार पदाची शपथ घेतली. जिंतूर सेलू मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची आमदार सौभाग्यवती मेघनाताई साकोरे बोर्डीकर यांची सुद्धा शपथविधी पार पाडण्यात आली. या सातत्याने दुसऱ्यांदा आमदारपदी नियुक्त झाल्या. पाथरी सोनपेठ विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश दादा विटेकर यांनी अवघ्या 3-4 महिन्यात दुसऱ्यांदा विधान भवनात आमदार पदाची शपथ घेतली. गंगाखेड पूर्णा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टेकर यांनीही दुसऱ्यांदा आमदार पदाची शपथ विधानसभा भवनात घेतली. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य विभागीय उपसंचालक क्रीडा व युवक सेवा छत्रपती संभाजीनगर व जिल्हा क्रीडा अधिकारी परभणी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय महोत्सव सन 2024-2025 सांस्कृतिक स्पर्धा समूह, लोकनृत्य, लोकगीत, कौशल्य विकास स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा तथा लेखन या व्यतिरिक्त संकल्पना आधारित स्पर्धा, विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना ग्रुप व वैयक्तिक स्पर्धेचे आयोजन परभणी जिल्ह्यातील बी रघुनाथ सभागृह येथे दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे आयोजक परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यासह उपसंचालक क्रीडा व युवक सेवा विभाग छत्रपती संभाजीनगर संजय सबलीस हे होते. परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीची स्वच्छता अभियान सुरू असून सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने नदी व नदीच्या बाहेरील कचरा साफ करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून लहान मुलांपासून आबाल वृद्धापर्यंत सर्वोच्च नागरिक गोदावरी सफाई अभियानात आपली कामगिरी बजावत आहे. येणाऱ्या सर्व भाविकांना आवाहन आहे की आपणही या सफाई कामात हातभार लावावा. ज्या पद्धतीने गोदावरी अभियान सुरू आहे, दररोज असा अभियान सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आणि भाविकांच्या वतीने करण्यात यावा. 10 डिसेंबर 2024 रोजी परभणी बंदचे आवाहन विराट हिंदू मोर्चाच्या वतीने करण्यात आले. बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या क्रूर अत्याचाराच्या विरोधात परभणी बंदचे आवाहन विराट हिंदू मोर्चा परभणी शहरातील शनिवार बाजार मैदान येथून सकाळी 10 वाजता निघणार असल्याचं पोस्ट विराट हिंदू मोर्चाच्या वतीने करण्यात आलेली आहे. शादी हो या एंगेजमेंट, छिला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी. बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें. सैयद मुजम्मिल, मोबाइल नंबर 8177941481, सेकंड नंबर 9922855585. फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत, 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में. विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें.